पुण्यातल्या जमीन व्यवहार प्रकरणाचं खापर अजित पवार यांनी अधिकाऱ्यांवर फोडलंय। त्यामुळे अंजली दमनिया यांच्यासह विरोधकांनी जोरदार निशाणा साधलाय। पवार के कुकुलं बाळ नाही आणि त्यांनी जी केली आहे ती चूक नाहीये, हे फ्रॉड आहे। त्यांनी एकदा नाही, त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स बदलून म्हणजे पहिलं सप्लिमेंटल LLP बनवलं, रेझोल्युशन पास केलं, खोटा LOI घेतला, त्यानंतर एज्युडिकेशन केलं, सेल डीड केलं आणि त्याच्यानंतर पोझेशन पर्यंत जर या व्यक्तीने हे सगळं केलंय, ही काही छोटी मोठी चूक नाही, हे फ्रॉड आहे। आणि तो पूर्ण मोठा झालेला मुलगा आहे तुमचा, तर याच्यात अधिकाऱ्यांची चूक नाही। त्यांना मुलाची चूक दिसत नसेल तर त्याची दृष्ट काढा आणि त्याला घरात बसवा। मला असं वाटतं अधिकारावर प्रेशर कोणी आणलं असेल मग त्यांच्याकडे सुद्धा बोट दाखवलं पाहिजे। कोणताही अधिकारी एवढी हिम्मत करत नाही या महाराष्ट्रातला तरी, पण त्याच्यावर कुठेतरी राजकीय दबाव, अजितदादांचा मुलगा, त्याची कंपनी म्हणून त्याच्यावर राजकीय दबावाने त्यांनी केला असेल। उगाच अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवू नये। कोर्टानेच परवा विचारलेला आहे, पार्थ पवार याच्यात आरोपी का नाही। इतक्या दिवस आम्ही म्हणत होतो की पार्थ पवार याच्यात आरोपी असावा, पण आता कोर्टानेच, उच्च न्यायालयाने म्हटलेलं की याच्यात पार्थ पवार आरोपी का नाही। शेवटचं अधिकाऱ्यांचीच चुकी आहे, बरोबर आहे। उद्या जर हे उघडकीस आलं नसतं तर मग जमिनीचा मालक अधिकारी झाले असते ना। म्हणजे हे उघडकीस जर आले नसते प्रकरण, मुंडवा प्रकरण, तर मग जमिनीचे मालक उद्या ही जमीन ज्यांनी घेतली ती जमीन अधिकाऱ्यांच्याच नावाने करून दिली असती। त्यामुळे ते अधिकारीच दोषी आहेत। दादांचं म्हणणं बरोबर आहे।